स्वयंसेवकांना देखील विनंती असेल की बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. सांघिक कोट्यातून पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी आपण पाहताय प्रणव गडकरी आलेत. टाइम अलर्ट असेल 15 मिनिटांमध्ये 3 शतकांचा खेळ संपुष्टात होणं अनिवार्य असेल, अन्यथा आपला एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जाईल. ही जी नियमावली आहे ते आयोजकांनी आमच्यापर्यंत पोहोचवली, तीच नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रणव गडकरी आलेत सांघिक कोट्यातून पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी. बॅटिंग ऑर्डर आपण पाहताय स्ट्राईक एंडवरती निमिष मोहिते आणि त्यांच्या समवेत नॉन स्ट्राईक एंडवरती विवेक कासूकर. चला गेम ऑन, लेट्स प्ले. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा. पहिला चेंडू अगदीच आपल्याला पाहायला भेटतोय प्रणव यांच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवरती पाहताय निमिष. ओहो, अगदी जागा बनवली आहे. चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पॉइंट लाईनच्या पलीकडे सीमा पार. आलाय दणदणीत निमिषच्या बॅट मधनं दणदण करीत षटकार. ओपन झालाय. रायगडचे उत्तम गुणलेखक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं मयूरजी पाटील यांच्या वतीने आम्हाला एक अपडेट देण्यात आली आहे की हा 23वा फलंदाज आहे. त्यांनी आल्या आल्या षटकाराने आपलं खातं ओपन केलंय. ते असं म्हटलं जातं की आगाज ऐसा आहे तो अंजाम कैसा होगा. पहिल्या चेंडूपासून आक्रमणाचा पाडा चढवण्याचा जो प्रयत्न होता ना निमिष यांचा, तो सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय. खराब चेंडू आपल्याला पाहायला भेटला. हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडूने देखील अतिरिक्त उचले घेतले आणि चेंडूला सीमा पार पाठवलाय. पुन्हा एकदा अगदीच पाहायला घेतलं तर मिसफील्ड झाली आहे. अगदीच डिप्रेशन मध्ये पॉवर प्लेचं शतक होतं आणि त्या पॉवर प्लेच्या शतकाला भेदत चेंडू सरळ होतोय फरार. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार. आला या दणदणीत चौका. भले नाणेफेकीचं कौल त्यांच्या बाजूने लागलं नसेल, पण त्यानंतर फलंदाजीचा जो प्रयत्न आहे तो वारंवार सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतो. आणि मागील चेंडूवरती आपण क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहिलं. वेगवान चेंडू होता, फक्त दिशा दिली आहे चेंडूला आणि चेंडू देखील गेला सीमा पार. यस, पुन्हा एकदा प्रणव तयार. आता मात्र वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाचा वेग घेत यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धाव फलक तिथं स्थिर आहे. 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आणि यापुढून कमबॅक करावं लागेल प्रणव यांना, कारण की त्यांच्यामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे. क्षमतेचं आणि गुणवत्तेचं प्रदर्शन करायचं आहे. भले मागील 2 चेंडूवरती त्यांच्यावरती आक्रमण केला गेलाय. वा वा, क्या बात आहे. नजाकत भरा फटका. चेंडूला पाठवले मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमा पार. आलाय दणदणीत निमिषच्या बॅट मधनं षटकार. तर काय सुरुवात करून दिली आपल्या संघाला. लाजवाब आहे, कारण की पाहिलं तर षटकाराला चौकाराला त्यानंतर एक चांगला चेंडू देखील आपल्याला पाहायला भेटला, पण निमिष डगमगले नाहीयेत. त्यांनी त्यांची सातत्य कायम ठेवलं आणि चेंडूला देखील पाठवलाय. त्या 6 धावेच्या मदतीने, त्या अर्धा डझन धावेच्या मदतीने धावसंख्या देखील 16 या धावसंख्येच्या घरात जाऊन पोहोचली आहे. पॉवर प्लेचं शतक आहे. त्या पॉवर प्लेच्या शतकाला साजेशी अशी फलंदाजी अगदीच आपल्याला निमिष मोहिते यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली आहे. चांगली फलंदाजी करतायत. त्याच विपरीत जर पाहिलं तर आक्रमणाचा पाडा चढवला जातोय. निमिष यांची बॅट षटकार आणि चौकारांची भाषा बोलू लागली आहे. वेगवान चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू जरा खालतीच राहतोय आणि यष्टिरक्षक वेग घेत यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये.
चांगला खेळ असाच करावा लागेल, पण त्याच विपरीत हे वादळ घोंघवत आहे. निमिष नावाचं वादळ मैदान घोंघवत आहे आणि अगदीच पाहायला गेलं तर दादरपाडा संघाचे सर्व खेळाडू म्हणत असेल की हे वादळ असंच घोंघवू दे मैदानात. वाह क्या बात आहे. अगदीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय करा, क्षेत्ररक्षक जज करतायत. अरे बाबा कॅच कुणाची सोडली आहे? निमिष यांची. जीवनदान भेटले जाते. असं म्हटलं जातं की राजेश सर कॅचेस विन द मॅचेस आणि कॅच ड्रॉप झाले निमिष यांची. ज्या फलंदाजाने पहिल्या चेंडूपासून आक्रमणाचा पाडा चढवलाय त्यांचीच तुम्ही कॅच ड्रॉप केली आणि जीवनदान देखील भेटलं गेलंय. या 2 धावा देखील आपण डावफलकावरती पाहताय. पहिल्या शतकाचा खेळ संपुष्टात आला आणि पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर चांगली सुरुवात एक मजबूत आणि भक्कम स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. निशांत 11 दादरपाडा संघ 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 0 विकेट. या ठिकाणी आशिषजी सहाणे आणि विकीजी राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचं सहर्ष स्वागत असणार आहे आयोजनाच्या वतीनं. विजय धोत्रे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती यायचं आहे. आयोजनाच्या वतीनं तुम्हाला विनंती असणार आहे. नक्कीच हे सिनियर खेळाडू आहेत आणि वारंवार या जय सेवालाल क्रिकेट संघाला त्यांचं मदत लागते असे आमचे हे आशिषजी सहाणे सर आणि त्याच पद्धतीने त्यांच्या समवेत विकीजी राठोड साहेब तुमचं सहर्ष स्वागत आहे ऑन मॅच. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला भेटली आहे. निशांत 11 दादरपाडा संघाची. निमिषने एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं आहे आपल्या संघाला आणि आता मात्र सांघिक कोट्यातून दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी आपण पाहताय सूरज पाटील आलेत. चांगली गोलंदाजी करायची आहे. जर मयूर सर पाहिलं ज्या चुका प्रणव गडकरीने केल्या त्या चुका त्यांना दर्शवायच्या नाही आहेत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करायची, संघाला कमबॅक करून द्यायचं आणि कमबॅक खूप महत्त्वाचा असतो. क्रिकेटच्या खेळामध्ये असू दे अथवा आपल्या आयुष्यामध्ये असू दे, कमबॅक हा खूप महत्त्वाचा असतो आणि सूरज कमबॅक करून देतील की काय हे पाहणं खरं तर खूप गरजेचं असेल. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला भेटली. यस विनंती असेल की स्पीडअप करायचा. कुठल्याही पद्धतीची टीम मीटिंग न घेता सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांचा देखील इशारा आम्हाला येतोय कारण की मॅचला देखील खूप विलंब झाला. या दरम्यान लहान मुले सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सामना पाहण्यासाठी. परंतु बघा रस्ता ओलांडताना थोडासा दक्षता घ्यायचा आहे कारण गाड्या फास्ट येतात या ठिकाणी, 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स. आणि आपल्याला विनंती आहे की आपण राकेश राठोड्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ओर टू चला वळूया मॅचकडे. चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटेल. पहिला चेंडू आपण पाहिला तर 8:15 वेळेवर पहिला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. अगदीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक येतील तिकडे थोडंसं मिसफील्ड देखील पाहायला भेटतंय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण झाला. या 2 धावा धावफलकावरती लागले जातात. चांगली सुरुवात करत म्हणावी लागेल. क्रिकेटर सांघिक खेळ आहे मयूर सर. ज्या पद्धतीची गोलंदाजी अगदीच गोलंदाजीच्या माध्यमातून होते ना त्याच पद्धतीने त्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील होणं अनिवार्य असतं आणि इथे मिसफील्ड पाहायला भेटली आहे आणि त्या चुका खरं तर खूप महागात पडतील की काय हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. आणि असं म्हटलं जातं की एका ठराविक वयानंतर आपल्या हातातनं पेन्सिल काढून घेतली जाते आणि आपल्या हातामध्ये पेन सोपवला जातो. म्हणजे ज्या चुका तुमच्याकडनं होतील ना त्या चुका खोडल्या जाणार नाही आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अगदीच कमबॅक करून द्यायचं आहे. तन्मयी अँड प्रणय 11 ओम साईराम चिखले संघाला. यस गोलंदाज तयार. वाह क्या बात है. फटका सजवलाय. इट्स अ पॅरल स्ट्रोक. तो चंद्रमा नभात बॉल जातोय ढगात. डीजे मास्टर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पण त्याच्यावरती देखील आक्रमण केला जातोय. बॅट जर पाहिलं तर बॉलर फील्डर विकेट कीपर फोर्स तो तेरी सारी है लेकिन जंजीर में जकड़ा ये बैट्समन लेकिन सब पे भारी है. एक धाव घेतली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. 27 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. बॅकफुटला हळवाळपणे जाताना अगदीच आपल्या चिखले संघाला पाहायला भेटतोय कारण की पहिल्या षटकापासून जो त्यांच्यावरती आक्रमणाचा पाडा चढवला जातोय ना
ती सातत्यपूर्वक कामगिरी अगदीच फलंदाज हे दोन्ही फलंदाज अगदीच त्याच ताकदीची फलंदाजी करतात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलेत निमिष यांची फलंदाजी, त्यानंतर विवेक आले, त्यांनी देखील आक्रमण रूप धारण केलंय आणि त्यांना माहिती आहे खराब चेंडू असेल त्याला सीमा पार पाठवायचा आहे, चांगला चेंडू असेल त्याला सन्मान देत सिंगल डबलला प्राधान्य देत धावसंख्या देखील पुढे सरसावण्याचं काम या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली मॅच इन ॲक्शन मध्ये पाहायला भेटते, यात तिळ मात्र शंका नाही, कारण की दोन्ही संघ अगदीच त्याच ताकदीचे खेळताना पाहायला भेटतात. पण इकडे मात्र आक्रमणाचा पाडा चढवला जातोय, तिथे मात्र कमबॅक करून द्यायचं आपल्या संघाला. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहता सूरज आहेत. कमबॅक हा खूप महत्वाचा आहे आणि त्या कमबॅकची नितांत गरज आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ड्राईव्ह केलाय, प्रोटेक्शन थोडंसं मिसफील्ड पाहायला भेटलंय, बॅकअप चांगला आहे पण तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. वा क्या बात आहे, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून देखील आपण पाहता या 2 धावा देखील धावफलकावरती लागले जातील आणि या 2 धावेच्या बरोबरीने धावफलकावरती 29 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी पाहायला भेटते पण त्याच्यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न, सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जात आहे. जागा बनवली, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा, कॉट बिहाइंड होईल की काय. यस झाले, फलंदाज OUT पहिला हादरा भेटला जातोय निशांत 11 दादरपाडा संघाला. निमिष मोहिते यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की 8 चेंडू त्यांनी फेस केले, त्यामधील 2 षटकार लगवले, 1 चौकार आला आणि ओव्हरऑल 20 धावांची त्यांनी पारी खेळली आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत, चांगल्या पद्धतीचा खेळ, चांगली सुरुवात निशांत 11 दादरपाडा संघाला त्यांनी करून दिली आहे. पण आता मात्र त्यांची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 3 वरती फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतात ओमकार कोळी आले. अगदीच निमिषच्या पावलावरती पाऊल ठेवून फलंदाजी देखील त्यांना करायची आहे, कारण की जो स्टार्ट करून दिला निमिषाने तो वाखाणण्याजोगी होता. गोलंदाज देखील लय भरकटताना आपल्याला पाहायला भेटतात. अगदीच पहिला ब्रेक थ्रू भेटला गेला तन्मयी अँड प्रणय 11 ओम साईराम चिखले संघाला आणि निमिषानं तंबूच्या आश्रयाला परतावं लागलंय. मोठी विकेट भेटली गेली आहे. खोलो पद्धतीचा चेंडू आहे, खोदून काढलाय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर 1 धाव देखील कंप्लीट केली जाते. 1 धाव भेटली आणि एका धावेच्या मदतीने 30 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 3 for 1 अशी परिस्थिती आपण पाहताय फलकावरती. खरं तर पाहायला गेलं तर पहिलं षटक आपण पाहिलं तर प्रणव यांचं त्यांच्यावरती आक्रमण केला गेला, त्याने 18 धावा खर्च केल्या आणि आता मात्र जर पाहिलं दुसरं षटक थोडंसं चांगलं ठरताना आपल्याला पाहायला भेटते चिखलेकरांसाठी, कारण की 12 धावा तिथे खर्ची झाल्यात आणि 1 विकेट, महत्त्वाची विकेट जी पाहिजे होती चिखले संघाला ती भेटली गेली आहे. निमिषानं तंबूच्या आश्रयाला परतावं लागलंय. 4 षटकांचे सामने, यात मात्र आपण पाहताय 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा येण्या गरजेच्या आहेत. निशांत 11 दादरपाडा संघासाठी जर मोठ्या कडव्या आव्हानाला झुंज द्यायला लावायची असेल चिखले संघाला, तर तुम्हाला देखील त्याच ताकदीची फलंदाजी करावी लागेल आणि त्याचा प्रयत्न, सातत्यपूर्वक कामगिरी अगदीच पहिल्या चेंडूपासून आपल्याला पाहायला भेटतोय.
चला स्पीडअप करायचा आहे. कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ न घालवता सामन्यानं सुरुवात करायची. नरेश मोने यांच्या मालकीचा संघ तन्मयी अँड प्रणय 11 ओम साईराम चिखले ब हा संघ आज मात्र या क्रीडा नगरीवरती खेळताना आपल्याला पाहायला भेटतोय. सांघिक कोट्यातून तिसरं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं. वावेकर पेट्रोल पंप एंड कडनं गोलंदाजी करत असताना रोहित पाटील आलेत. चांगली कामगिरी त्यांना करायची आहे. कर्णधाराने त्यांच्यावरती देखील विश्वास सोपवला. पण स्ट्राईक रेटवरती आपण पाहताय ओमकार कोहली आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव देखील भेटली जाते. एका धावेला प्राधान्य दिलं जात आहे आणि एका धावेच्या मदतीने 31 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 31 धावा धावफलकावरती लागल्या आता आणि आता मात्र यापुढून कमबॅक करावं लागेल चिखले संघाला. त्याच विपरीत धावा देखील येणं खूप गरजेचं असेल दादरपाडा संघासाठी. कमी गतीचा चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीयेत. एक धाव भेटली जाते आणि जीवनदात देखील आपण पाहताय. जर पोहोचू शकले असते तर 1 मोर विकेट डाऊन देखील आपल्याला पाहायला भेटली असती दादरपाडा संघाची. पण फलंदाज सुखरूप आहेत. एक धाव कंप्लीट होती. एका धावेच्या मदतीने 32 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. चांगली गोलंदाजी. ज्या पद्धतीच्या चुका या दोन्ही गोलंदाजांनी केल्या आहेत ना त्या चुका दर्शवण्याचं काम अगदीच रोहित पाटील यांच्या माध्यमातून होत नाही. कारण की कालच्या दिवसामध्ये रोहित पाटील पारगावचे त्यांचा खेळ चांगला आपल्याला पाहायला भेटला. यस थर्ड अंपायर रेफर केला बिमरसाठी. ऑन स्क्रीन वरती थर्ड अंपायर पाहतील. कमी गतीचा चेंडू आहे. वाह क्या बात है. इट्स अ बिग 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 मॅक्झिमम 6 रन. दोन चेंडूंचा खेळ देखील आपल्याला चांगला पाहायला भेटला. पण तिसऱ्या चेंडूवरती देखील आक्रमण केलं गेलंय. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील वाढली आहे. 38 ही धावसंख्या धावफलकावरती पाहत आहे. 38 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 1 विकेट. पहिला हादरा भेटला गेला निमिष मोहिते यांच्या स्वरूपात. अगदीच कमी गतीचा चेंडू आहे. खोलवर पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय. ऑफ साईडला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक येतील चेंडू उचलतील. चेंडूची फेकी करणार. त्याचबरोबर एका धावेला देखील प्राधान्य दिलं जात आहे. एक धाव भेटली आहे ऑन स्क्रीनवरती. ऑन बोर्डवरती आपण पाहता 39 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. चांगली गोलंदाजी करावी लागेल. मागील चेंडूवरती षटकाराला पण त्यानंतर कमबॅक करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटतं. यस टप्पा पडल्यानंतर सरळ गरकन वळसा घेतला आणि सरळ शरीराचा वेग घेत शरीरात वरती चेंडू हादळला आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव भेटली जाते. 40 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. अगदी चांगला खेळ अद्याप तरी निशांत 11 दादरपाडा संघाचा आपल्याला पाहायला भेटतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. मोठा फटका जरी आला पण त्यानंतर कमबॅक करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटतोय. वाह क्या बात आहे. मोठा फटका खेळलाय खरा. क्षेत्ररक्षक आहे जज करतायत. जजमेंट चुकली जातीये. कॅचिटचा कॉल होता तो देखील ड्रॉप झालाय. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या चुका खूप महागष्ट ठरतील कदाचित तन्मयी 11 चिखले संघासाठी. तीन षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि 42 ही धावसंख्या धावफलकावरती लागली. मैदानात पाण्याची पूर्तता करायची आहे.
पाहिलं 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. उर्वरित 1 षटकाचा खेळ शेष असेल. स्लॉग ओव्हरचं शतक आहे, डेड ओव्हरचं शतक आहे, हाणामारीचं शतक आहे आणि या शतकामध्ये जास्तीत जास्त धावा येण्या गरजेच्या असतील निशांत 11 दादरपाडा संघासाठी. आणि त्याच विपरीत जर विचार केलात ना तन्मयी अँड प्रणय 11 ओम साईराम चिखले ब संघाचा, तर त्या धावा कुठेतरी डिफेन्स करावा लागतील. कारण की पाहिल्यात 42 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. जेवढ्या धावा तुम्ही खर्च कराल त्याच विपरीत त्या धावांचा पाठलाग तुम्हाला करावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय सांघिक कोट्यातून 4थं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळण्यासाठी जयवीर गडकरी आलेत. गोलंदाज तयार जयवीर. अगदीच फुलर लेनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक जज करतात. वा क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजे त्या कॅच साठी. चांगल्या पद्धतीची कॅच टिपली आणि फलंदाज बॅक टू दी डगआउट. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय निशांत 11 दादरपाडा संघाला आणि संधी भेटतीये डीजेला. केला. यस गोलंदाज जयवीर तयार. वा क्या बात आहे. अगदीच त्याच ताकदीचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. एक धाव भेटली जातीय. थोडंसं मिसफील्ड पण स्वतःवरती संयम आणि नियंत्रण दाखवला. एका धावेवरती संतुष्ट राहतात. एका धावेला प्राधान्य दिलं जात आहे आणि एका धावेच्या मदतीने 43 ही धावसंख्या ऑन स्क्रीनवरती ऑन बोर्डवरती आपल्याला पाहायला भेटते. 43 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 2 विकेट. चांगली गोलंदाजी अद्याप तरी आपल्याला जयवीर गडकरी. वाह क्या बात आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खोलवर पद्धतीचा चेंडू होता. खोदून काढलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. सिंगलला केलं जाईल डबल मध्ये कन्वर्ट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. खरं तर ही सातत्यपूर्वक कामगिरी आहे ना दादरपाडा संघाची तर खरं तर खूप चांगली आहे. कारण की जिथे चेंडू मिसफील्ड झाली तिथे सिंगलला डबलमध्ये लगेच परिवर्तित केलं जात आहे. ही खरं तर जमेची बाब असेल ना निशांत 11 दादरपाडा संघासाठी. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. जयवीर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतायत. वा अगदीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं मिसफील्ड पाहायला भेटलं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. अगदीच गॅदरिंग थोडंसं खराब झालं. या 2 धावा देखील ऑन स्क्रीन ऑन बोर्ड वरती लागल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने 47 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. सांघिक खेळ आहे. त्या सांघिक खेळाचं अगदीच खेळ करावा लागेल. गोलंदाज चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. त्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल. आमचे अविनाश जाधव देखील इकडे उपस्थित. काल त्यांचा आवाज आपण ऐकलात. टप्पा पडल्यानंतर इट्स अ सबमरीन डिलेव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ खालतीच राहतोय आणि यष्टीरक्षक कुठल्याही पद्धतीची चूक नाही करत आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. धावफलक तिथे स्थिर आहे. 47 धावा धावफलकावरती आपण पाहताय. चांगली मॅच इन ॲक्शन मध्ये रंगताना आपल्याला पाहायला भेटते. नाणेफेकीचं कौल जिंकलं चिखले संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. यस्सा मोठा फटका सजवलाय. चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग फॉरवर्ड. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. षटकार. मदतीने सांघिक 50 अगदीच 53 धावा कंप्लीट झाल्यात आणि 54 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तन्मयी अँड प्रणय 11 ओम साईराम चिखले ब संघाला. यस जिजे.
षटकार आणि एक चौकाराच्या समवेत 20 धावांची पारी त्यांनी स्वीकारली. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यांच्या समवेत सलामीची जोडी विवेक कासुकर ते देखील आलेले, त्यांनी देखील चांगली फलंदाजी केली आहे. 10 धावा त्यांनी केल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर ओमकार कोळी चांगल्या पद्धतीची कामगिरी आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली आहे. म्हणजेच पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात आला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 53 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे आणि 54 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आपली बॅटिंग ऑर्डर सलामीची जोडी मैदानात दाखल करायची आहे. त्याच विरोधात पाहायला गेलं तर निशांत 11 दादरपाडा संघाला देखील विनंती असेल की आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे. उपस्थित आहेत. मी आपटा संघाला विनंती असेल की आपण आपला कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाठवायचं आहे. संदेशजी मुंडे देखील आपण पाहताय, त्यांना देखील आपण खेळताना पाहू. चांगली मॅच इन ॲक्शन मध्ये रंगताना आपल्याला पाहायला भेटते. एका बाजूला आपण पाहताय निशांत 11 दादरपाडा त्यांच्या विपक्षात लढत असताना तन्मय अँड प्रणय 11 ओम साईराम चिखले या दोन्ही संघांच्या मध्ये बिग फाईट आपल्याला पाहायला भेटते. मी राजेश धोत्रे मराठीचा मखमली आवाज यांना विनंती करतो की आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं. चला वळूया मॅच कडे. चांगली मॅच पाहायला भेटते. गोलंदाजी मार्कवरती यश. पहिला चेंडू यश 6व्या बॅटने खेळलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन बाउंड सीमा पार आलाय दणदणीत. मंगेशच्या बॅट मधनं चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. अगदीच पाहायला गेलं तर मयूर सर 54 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि 4 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. अगदीच खोलवर पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन कमी आहे. त्याचबरोबर सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 5 या धावसंख्येच्या घरात. 54 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चांगली सुरुवात देखील आपण म्हणावी लागेल, कारण की असं म्हटलं जातं की मंजिलें तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे दोन्ही संघांना जर पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर.
चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. यश यांची पहिल्या चेंडूवरती चौकारला, पण त्यानंतर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. वाह क्या बात आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं जात आहे. पंच कटाक्ष आहेत ते त्यांच्या निर्णयावरती स्थिर असतील. एका निर्धाव चेंडूची सांगता होती. क्या बात आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटते दादरपाडा संघाची. सांघिक खेळ आणि या सांघिक खेळाचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण देव देखील आपल्याला पाहायला भेटला या चेंडूवरती. आणि धावसंख्या 5च्या घरात आपण पाहता. 54 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण यश पाहता. वा कमी गतीचा चेंडू आहे. फॉलिंग स्लो स्लिप चेंडूला पाठवलाय वन बाउंड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. सीमा पार आला या दणदणीत चौकार. विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. सोमटे संघाचे कर्णधार इकडे उपस्थित आहेत. मी आपटे संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण लवकरात लवकर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. यश पाटील त्यांच्यावरती आक्रमणाचा पाडा चढवला जातोय. खरं तर पाहायला गेलं तर चुका झाल्या गोलंदाजी करत असताना चिखले संघाच्या, पण त्याच विपरीत जर पाहिलं फलंदाजी देखील त्याच ताकदीची आपल्याला पाहायला भेटते. स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय प्रशांत आहे. चांगली कामगिरी ते देखील करतायत. पहिल्या चेंडू दिसते निर्धाव खेळले, पण त्यानंतर त्या पहिल्या चेंडूवरती अभ्यास केला आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील चोखपणे देण्यात आली आहेत. लाऊड अपील होती. पंचाने अपील स्वीकारले नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होती. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी. बारी बारी सबकी बारी. पहिली तेरी तो अब मेरी. अगदीच पाहायला गेलं तर चौकाराला, पण त्यानंतर कमबॅक करण्याचं काम अगदीच यश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. 54 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 9 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 9 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला भेटली. त्याचबरोबर चांगला स्टार्ट देखील भेटला जातोय. तन्मय अँड प्रणय 11 ओम साईराम चिखले संघाला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. अगदी चॉप करण्याचा प्रयत्न होता, असार्थकी ठरला गेला. एका निर्धाव चेंडूची सांगता होती आणि पहिल्या षटकाचा देखील खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 54 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 9 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. आणि आता मात्र समीकरण देखील थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटेल. 18 चेंडू आणि 45 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. यस डिझाईन. 18 चेंडू आणि 45 या धावसंख्येची गरज आहे. 54 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 9 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. प्रणय भोईर आपल्या संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. विलाजी कदम यांना देखील पाहू शकाल आपण. चला विनंती असेल की दोन्ही संघांना आपण यायचं लवकरात लवकर नाणेफेकीचं कौल देखील उडवायचं आहे. मी सन्माननीय राकेशजी राठोड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. यस स्टाफ व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. वाक्य बात आहे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आहे. त्याच ताकदीने चेंडू ऑन साईडला ढकलण्यात आला. एक धाव भेटली जाते. एका धावेला प्राधान्य दिलं जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे वाढताना पाहायला भेटते. 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 10 धावा धावफलकावरती लागल्या. आता चांगली सुरुवात खरं तर पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटली. यस प्रणय यायचे लवकरात लवकर आणि संदेशजी मुंडे आपल्याला देखील विनंती असेल. गणेश पाटील सोमटणे यांना देखील विनंती असेल की आपण
वा, कमी गतीचा चेंडू आहे. परिवर्तनी काळाची गरज आहे आणि त्याच पद्धतीचं परिवर्तन आपल्याला पाहायला भेटलं. मिसफिल्ड देखील पाहिले तिथं. चोरटी धाव म्हणावी लागेल. आणि काय घडतंय, काय बिघडतंय. 3 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. वावेघरचे समाजसेवक राकेशजी राठोड यांच्या वतीने नाणेफेकीचं कौल केलं जाईल. मी सोमजाई सोमटणे आणि आपटे या दोन्ही संघांच्या मध्ये आपण नाणेफेकीचं कौल करत आहोत. ओहो, डान्सिंग डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. बॅटीची कडा लागली आहे. कोण पकडणार? जेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडलं जात आहे. कॉटन बोल्ट फलंदाज OUT पहिला हातरा भेटला जातोय. पण चिखले संघाला आणि संधी भेटतीये डीजेला. आई एकविरा ऋत्विक 11 आपटा संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलं आणि आपल्या निर्णयाची निर्णयावरती अंमलबजावणी देखील लवकरात लवकर करायचे. समीकरण देखील बदलताना आपल्याला पाहायला भेटतोय. 15 चेंडू आणि 41 या धावसंख्येची गरज असणाऱ्या, नितांत गरज असणाऱ्या जर विजय संपादित करायचा असेल चिखले संघाला. पहिला हादरा भेटला गेला मंगेश पाटील यांच्या स्वरूपात. ज्या फलंदाज खरं तर चिखले संघाला करून दिलेली, पण आता मात्र गोलंदाजी मार्क होती. त्याच ताकदीची गोलंदाजी. कमी गतीचा चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा. क्षेत्ररक्षक जज करतायत. होतोय कॅच इटचा कॉल. सक्सेसफुल फलंदाज. बॅक टू दी डगआउट. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय चिखले संघाला. पाहिलं खरं तर घर फिरले की घराचे वासे देखील फिरले जातात असं म्हणतात. आणि आपण पाहिलं तर मंगेश यांना तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं आणि त्यानंतर आपण जयवीर गडकरी यांना देखील तंबूच्या आश्रयाला परतताना आपल्याला पाहायला भेटतं. आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज ओमकार कोळी यांना पाहायला भेटतं. विकेट हॅट्रिक बॉल. सुवर्ण संधी असेल गोलंदाजासाठी. चांगली कामगिरी आजच्या रात्रीमध्ये अगदीच आपल्याला ओमकार यांची पाहायला भेटले. दुसऱ्या शतकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय रोहित आहेत. विकेट हॅट्रिकचा बॉल. अगदीच डिप्रेशन देखील असेल कारण की धावा डिफेन्स करायच्या आहेत, पण त्याच विपरीत त्या धावांचा पाठलाग देखील करायचा आहे. तन्मयी अँड प्रणय 11 ओम साईराम चिखले ब संघाला. वा, कमी गतीचा चेंडू. फटका सजवला. अगदीच एक धाव भेटली जाते. एका धावेला प्राधान्य दिलं जाईल आणि एका धावेच्या मदतीने कासवाच्या गतीने का होईना पण धावसंख्या पुढे नेण्याचं काम या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. 14 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. अजूनही पाहिलं तर समीकरण 13 चेंडू आणि 40 या धावसंख्येची नितांत गरज असणारा तन्मयी आणि प्रणय 11 ओम साईराम चिखले ब संघाला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होती. ज्या पद्धतीची फलंदाजी आपण
दादरपाडा संघाची पाहिली आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न सार्थकी ठरला जातोय. क्या बात आहे. एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेच्या मदतीने. अगदीच पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 54 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 15 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते आणि आता मात्र समीकरण असेल 12 चेंडू आणि 39 या धावसंख्येची गरज. तत्पूर्वी आपण संधी देऊया डीजेला. षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि आता मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ. अगदीच गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला भेटतील. रोहित गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. वावेगर विलेज एंड कडनं गोलंदाजी करत असताना ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण ओमकार कोळी यांची पाहिली आहेत ना, त्याच पद्धतीची गोलंदाजी त्यांना देखील करायची आहे. कारण की त्यांना च्या वरती फलंदाजांनी जो विश्वास सोपवला त्या विश्वासाला वेगवान चेंडू होता. अगदीच पाहायला गेले टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खालती राहिला. सरळ एसटी रक्षकाचा वेग घेत एसटी रक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची सांगता होती. चांगली गोलंदाजी करतायत. फलंदाजाला वाटलं की हा चेंडू कदाचित स्क्वेअर असेल, पण तिथे चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. आणि आता मात्र समीकरण देखील थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटते. 11 चेंडू आणि 39 या धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 39 धावेची गरज. अगदीच खोलवर पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, खरा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. सरळ एसटी रक्षकाचा वेग घेत एसटी रक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला भेटते. वेगवान चेंडू होता. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे ना, तो वारंवार आपल्याला रोहित गायकवाड यांचा सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा त्याच ताकदीचा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. लेट कटचा फटका. अगदीच पॉइंट रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय. विघ्नहर्ता संघाचे कर्णधार संतोषजी चव्हाण यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाजी करत असताना चांगल्या पद्धतीचा खेळ अद्याप तरी रोहित गायकवाड यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतात. स्ट्राईक एंडवरती आपण पाहता रोहित पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटीची कडा. विकेट किपरचा सहारा. फलंदाज OUT आउट. बॅक टू दी डगआउट. विसावला आणि एसटी रक्षकाने कुठल्याही पद्धतीची चूक केली नाहीये. आणि त्याच मोबदल्यात आणखीन एक मोठा हादरा भेटला गेला चिखले संघाला आणि एक आनंदाची लाट देखील येऊन जातीये. निशांत 11 दादरपाडा संघाच्या खात्यात चांगली गोलंदाजी अद्याप तरी आपल्याला पाहायला भेटली आहे. ज्या ताकदीचा खेळ पहिल्या सत्रामध्ये निशांत 11 दादरपाडा संघाचा आपण पाहिलात ना, वाकडण्याजोगी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहिली आहे. डिफेन्सिव्ह गोलंदाजी ते देखील करतात, पण त्याच विपरीत आता मात्र धावांची नितांत गरज असेल तन्मय आणि प्रणय 11 ओम साईराम चिखले संघाला. गोलंदाजी मार्कवरती रोहित गायकवाड चांगली गोलंदाजी करतात. प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. समीकरण देखील आपण पाहता 8 चेंडू आणि 38 धावांची गरज. चांगला चेंडू आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. सरळ रक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावत आहे. अशीच कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. चांगली गोलंदाजी अद्याप तरी आपल्याला पाहायला भेटते. ज्या चुका खरं तर आपण पाहिल्या तर पहिल्या षटकामध्ये थोड्याफार चुका झाल्या यश यांच्या गोलंदाजीवरती. त्यानंतर पहिली आहेत आणि 1 मोर विकेट डाऊन.
आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय चिखले संघाला आणि या 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहता 54 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 15 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. उर्वरित एक षटकाचा खेळ शेष असेल आणि या एक षटकामध्ये अगदीच पाहायला गेले तर आता मात्र समीकरण देखील आपल्याला पाहायला भेटेल. शेवटचे चेंडू असतील 6 आणि 38 या धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती सांघिक कोट्यातून चौथा आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं. शतक हाताळण्यासाठी आपण पाहताय निमिष मोहिते. ज्या फलंदाजाने चांगल्या पद्धतीचा खेळ अगदीच एक मोठा स्टार्ट निशांत 11 दादरपाडा संघाला मिळवून दिला, तोच गोलंदाज निर्णायक क्षणी गोलंदाजी करण्यासाठी आलाय. निमिष मोहिते गोलंदाजी मार्कवरती. वाह, मोठा फटका खेळलाय खरा. क्षेत्ररक्षक जज करतायत. जजमेंट होतीये चांगली आणि फलंदाज बॅक टू दी डगआउट. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय चिखले संघाला आणि संधी भेटतीये. निमिष आले आणि निमिषने एका फलंदाजाला तंबूचा रस्ता देखील दाखवलाय. आणखीन एक मोठा हादरा भेटला गेला आणि आता मात्र नौके फलंदाज नाईक नंबर 7 वरती दाखल होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत प्रेम चौधरी आले आहेत. आता मात्र समीकरण देखील आपल्याला पाहायला भेटेल. 5 चेंडू आणि 38 या धावसंख्येची गरज आहे. पाच चेंडू 38 धावांची गरज. चांगली गोलंदाजी अद्याप तरी आपल्याला संपूर्ण दादरपाडा संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाज निमिष मोहिते तयार. ओहो, अगदीच आडव्या बाटने खेळलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. व्हॉट अ कॅच. अगदीच चांगली गोलंदाजी आपल्याला निमिष यांची पाहायला भेटली आणि आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय तन्मय आणि प्रणय 11 ओम साईराम चिखले ब संघाला आणि संधी भेटतीये. धन्यवाद डीजे. आणखीन एक गोलंदाज या सत्रामध्ये आपण पाहताय निमिष मोहिते विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. चांगली गोलंदाजी अद्याप तरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली आहे. चांगला खेळ अगदी संपूर्ण निशांत 11 दादरपाडा संघाचा आपल्याला या क्रीडानगरीवरती पाहायला भेटतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ज्या कोणी तिथे आग लावली आहे त्यांना विनंती असेल की आपण ती विझवायची आहे. अगदीच मॅच वरती त्याचा इफेक्ट पडतोय. अन्यथा आयोजक तिथपर्यंत आले आपल्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अद्याप तरी आपल्याला निमिष मोहिते यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. अगदीच कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर पारगावचे आमचे सर्वांचे लाडके एक उत्तम खेळाडू रोहित पाटील यांनी एक मिडन षटक हाताळलंय आणि आत्ता मात्र दुसरा
दुसरी मेडन ओव्हर होईल की काय हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय निमिष मोहिते वाखाणण्या जोगी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. ज्या धावा त्यांनी डिफेन्स करण्याचा जो प्रयत्न होता तो सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतो. वा क्या बात आहे. हलवारपणे संपादित विजय आणि ही मेडन ओव्हर झाली आहे. टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आजच्या रात्रीमध्ये पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटली आहे. नाव आहे निशांत मोहिते, निमिष मोहिते. त्यांच्या माध्यमातून आजच्या रात्रीमध्ये पाहायला भेटली. खरं तर पाहायला गेलं तर फलंदाज